या बुलेटिनची सुरुवात करूयात आजच्या एका महत्त्वाच्या बातमीने, ती म्हणजे विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसंच शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा 4 मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे आणि पदवीधरांना मतदानासाठी मतदान केंद्रांपर्यंत आणण्याचं मोठं आव्हान सर्वच उमेदवारांसमोर आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघात ठाकरेंच्या पक्षाचे अनिल परब, भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्यत्वे लढत होते, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर, भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव नलावडे तर शिवसेनेचे शिवाजी शेंडगे हे रिंगणात आहेत। तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत होते। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर दराडे आणि ठाकरेंच्या पक्षाचे संदीप गुळवे असे प्रमुख उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून महेंद्र भावसार। अधिक माहितीसाठी थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत आपल्या सोबत। अजित, या सगळ्या विधान परिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडतंय, काय माहिती? आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून अजूनही ते संपूर्ण प्रकरण ताजं असताना म्हणजे पूर्णतः आचारसंहिता संपायच्या आधी विधान परिषदेची आचारसंहिता जी आहे ती राज्यात लागली होती। यामुळे आता मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक अशा निवडणुका ज्या आहेत त्या होऊ घातलेल्या आहेत। आज या 4 जागांकरता मतदान होणार आहे। जे पदवीधर आणि जे शिक्षक मतदार आहेत ते या आजच्या मतदान दिवशी ते मतदान करतील। मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर महायुती असेल, महाविकास आघाडी असेल यांनी मैत्रीपूर्ण लढत लढण्याची त्या ठिकाणी तयारी दर्शवली होती, त्यानुसार उमेदवार दिलेले आहेत। तर कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आणि शिवसेना पक्षाच्या संजय मोरे या दोघांनी माघार घेऊन माहितीचे उमेदवार म्हणून अधिकृत निरंजन डावखरे यांना जाहीर केलं होतं। तर त्या सगळ्या भागामध्ये हा प्रचार सुरू होता। अनेकांनी दिग्गजांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या, पण ही निवडणूक जी आहे ती इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असते। बॅलेट पेपरवरती होणारी निवडणूक आणि पसंती क्रमांकानुसार होणारी निवडणूक आहे, त्यामुळे यातला मतदार हा पदवीधर असतो आणि त्यानुसार कशा रीतीने हा मतदार जो आहे तो मतदान करतो ते देखील महत्वाचं आहे। कारण का पदवीधर मतदार आणि शिक्षक मतदारांनी निवडून दिलेले जे आमदार असतात ते विधान परिषदेमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व करतात। अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे या सगळ्या मतदारसंघांसाठी 4 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय। आणि आता पुढची बातमी, वर्षा बंगल्यावर रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक पार पडली। 1.5 तास बंद दाराआड झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यांवरती आक्रमक होत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील आणि त्याला महायुती म्हणून कसं सामोरं जायचं तसंच त्यावरील रणनीती यावर चर्चा झाली असल्याचं न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी सांगितलं। राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य, मंत्रिमंडळ विस्तार यावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत फोन लाईनवरती। उदय, काल वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत काय झालं? राज्य सरकारच्या कार्यकाळातील शेवटचं अधिवेशन जे आहे पावसाळी अधिवेशन ते उद्यापासून सुरू होते। तत्पूर्वी आज शहापणाचा कार्यक्रम आहे, त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील आहे आणि या सर्व एकूणच राजकीय घडामोडीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनातील एकूणच रणनीती, विरोधकांचे जे काही मुद्दे आहेत, आरोप असतील त्या संदर्भातलं एकूण उत्तर देण्यासंदर्भात काय रणनीती आखली जाते या संदर्भात चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर आज विधान परिषदेच्या 4 जागांसंदर्भात मतदान देखील होत आहे, त्या संदर्भात देखील महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। बिलकुल उदय, धन्यवाद या माहितीसाठी। तर तिकडे दिल्लीत लोकसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान होणार आहे। अध्यक्षपदासाठी सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकलेलं नाही, त्यामुळे एनडीएचे उमेदवार आणि भाजप खासदार ओम बिर्ला यांची लढत काँग्रेसच्या कोडीकुन्नील सुरेश यांच्याशी आज होणार आहे। असं झाल्यास लोकसभेच्या इतिहासात फक्त 4थ्यांदाच मतदान होणार आहे। यापूर्वी लोकसभा अध्यक्षपदासाठी 1952, 1967 आणि 1976 साली निवडणूक झाली होती।
ओम बिर्ला एनडीए आणि के सुरेश या इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत त्यांनी आणि बिर्ला यांना पाठिंबा देण्याच्या बदल्यात विरोधी पक्ष इंडिया आघाडीला उपाध्यक्षपद हवं होतं, पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही अट मान्य न केल्यानं विरोधकांनी या निवडणुकीसाठी उमेदवार उतरवण्याचं ठरवलं आणि लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी उद्या सर्व खासदारांनी सभागृहात उपस्थित राहावं असा 3 ओळींचा व्हीप काँग्रेस पक्षानं जारी केलाय। भाजपनं सुद्धा आपल्या सर्व खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीप्रसंगी उपस्थित राहावं असा व्हीप काढलाय। आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। महायुतीच्या खासदारांची आज महाराष्ट्र सदनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे। सकाळी 10 वाजता श्रीकांत शिंदेंनी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला जाण्यापूर्वी चहापान आणि बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे खासदार उपस्थित राहणार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आज नवी दिल्लीमध्ये खूप घडामोडी घडण्याची शक्यता। एकतर संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्यात लोकसभा अध्यक्ष पदाची निवड, त्याचसोबत आज महाराष्ट्रातल्या महायुतीच्या खासदारांची जी काही शिंदेंनी बैठक बोलावली आहे लोकसभा अध्यक्ष निवडणुकीला जाण्यापूर्वी, या सगळ्याबद्दल काय माहिती? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, आज महाराष्ट्र सदनामध्ये 2 प्रमुख कार्यक्रम आहेत। त्यामधला पहिला जो आहे तो महायुतीचा आहे। त्यामध्ये पहिली बैठक जी आहे ती बैठक असणार आहे लोकसभा अध्यक्षाच्या निवडी संदर्भात सर्व खासदारांना स्थापना बोलवण्यासाठी, आणि त्यासाठी श्रीकांत शिंदे जे खासदार आहे आणि शिवसेना संसदीय पक्षाचे नेते आहेत त्यांनी ही बैठक बोलवली आहे। या महायुतीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे, तर भारतीय जनता पक्षाची इतरही खासदार आणि सोबत शिवसेनेचे सर्व खासदार हे सगळे खासदार उपस्थित राहतील, तिथे चहापान करतील आणि एकत्रितपणे महाराष्ट्र सदनातून लोकसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी संसदेत जातील। हा एक कार्यक्रम आहे। तर दुसरीकडे शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने देखील एक कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यातही इतरही पक्षाचे खासदार हे सहभागी होणार आहेत। स्टुडिओ बिलकुल प्रशांत, आणि या संपूर्ण दिवसाच्या सर्व घडामोडींकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। आज लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे आणि त्याचसोबत महाराष्ट्रातल्या महायुतीच्या खासदारांची देखील बैठक आहे सकाळी 10 वाजता महाराष्ट्र सदनात। आता पुढची बातमी, असदुद्दीन ओवैसींनी पुन्हा वाद निर्माण केलाय। असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेतील सभागृहात खासदारकीची शपथ घेतली आणि यावेळी शपथ घेतल्यानंतर ओवैसींनी जय फिलिस्तीनचा नारा दिला। हा नारा आता ओवैसींच्या अंगाशी येऊ शकतो आणि या नाऱ्यामुळे ओवैसींची खासदारकी सुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे। हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्यानंतर मंगळवारी मोठा गदारोळ झाला आणि ओवैसी यांनी शपथ घेऊन झाल्यानंतर जय पॅलेस्टाईनचा नारा दिला, ज्यावर इतर सदस्यांनी आक्षेप घेतला। गोंधळ झाल्यानंतर राधामोहन सिंह यांनी हा शब्द कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश दिले आणि ओवैसी यांच्या या घोषणेला भाजप नेते जी किशन रेड्डी यांनी देखील विरोध केला आणि ते रेकॉर्डमधून काढून टाकण्याची मागणी केली। मैं असदुद्दीन ओवैसी, जिसे लोकसभा का रुकन मुंतखब किया गया है, अल्लाह के नाम से हल्फ उठाता हूँ कि मैं भारत की आइन पर जो क़ानून के मुजब तय पाया है एतक़ाद रखूँगा, उसका वफ़ादार रहूँगा। मैं भारत के इक़्तिदार आला और सालिमियत को बरकरार रखूँगा और जिस ओहदे को मैं संभालने वाला हूँ इसके फ़राइज़ और वफ़ादारी से अंजाम दूँगा। जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फलस्तीन, तकबीर, अल्लाहु अकबर। तर शपथविधी दरम्यान ओवैसींनी जय पॅलेस्टाईनचा नारा दिल्यानं शिवसेना आक्रमक झाली। सोलापुरात शिवसेना कार्यकर्त्यांनी ओवैसींच्या फोटोला जोडे मारत निदर्शनं केली। सीबीआयनं मंगळवारी रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात चौकशी केली आणि दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी त्यांना अटक केली। अरविंद केजरीवाल यांना आज संबंधित ट्रायल कोर्टामध्ये हजर करण्याची परवानगी सुद्धा सीबीआयला मिळाली आणि त्यांना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। ईडी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीपूर्वी त्यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्या याचिकेवर बुधवारी म्हणजे आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती। यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं केजरीवाल यांच्या
कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या जामिनाला स्थगिती दिली होती आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेपूर्वी आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आणि भाजपचे केंद्र सरकार केजरीवाल यांच्या विरोधात मोठं षडयंत्र रचत असल्याची भीती व्यक्त केली होती. आणि आता पुढची बातमी. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईला जाण्याचा इशारा दिलाय. सरकार उलटलं की मुंबईला जायचं असं मनोज जरांगेंनी सांगितलं. आज डिस्चार्ज नंतर मनोज जरांगे अंतरवालीमध्ये आले आणि सरकार उलटलं की आपण यांना उलटवणार आणि यांचे 288 पाडणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. सगळ्यांनी जर सोयीनं घेतलं ठीक, आडमुठ्याच्या भूमिकात उतरला नाविलाज त्याला नाविलाज. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आपल्या मागण्या वाढलेल्या नाहीत, त्याच्यात राहिले प्रामाणिक तर ठीक. जर उलाटली आपल्या पुढे 2 पर्याय, पुन्हा मुंबई, मग मागणी नाही. ते आपल्यावर उलटले की यांचा तांगा उलटायचा पुरा ठेवायचाच नाही. आणि तिसरा पर्याय 13 तारखेच्या नंतर बैठक घेऊन महाराष्ट्रातल्या मराठ्यांची 288 जागा लढायच्या का 288 पाडायच्या. पर्यायच नाही. माझ्याशी खोटं दगा फटके करू नका. माझ्याशी सरकारने खोटा दगा फटका नाही करायचा. तुम्ही मला समाजासमोर उघडं पाडायचा प्रयत्न करताना असं ठरलं होतं तसं ठरलं होतं, मी मिल्याशिवाय बोललेलोच नाही. आणि आता पुढची बातमी ती म्हणजे आणीबाणी लागू केलेल्या घटनेला 49 वर्ष पूर्ण झाली. आणीबाणीच्या काळामध्ये देशवासियांचे मोठे हाल झाले आणि या घटनेचं स्मरण करत भाजपनं चंद्रपूर शहरातील गांधी चौकात काळा दिवस साजरा केला. आणि या कार्यक्रमात बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आणीबाणी काळाचा इतिहास वाचला. मुनगंटीवार म्हणाले, जीव देऊ पण संविधानाची रक्षा करू. आणीबाणीच्या काळामध्ये हाल अपेष्टा सहन करणारे खरं तर स्वातंत्र्य सैनिक होते आणि अतिशय संघर्षाची परिस्थिती असतानाही त्यांनी भारत माता की जय हा नारा दिला. की जे काँग्रेसचे लोक या देशाला कमजोर करण्यासाठी जातीचं कार्ड वापरत आहे, जातीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करताय, एकमेकाविरुद्ध लढवत याचा आनंद आणि मजा घेण्याचा प्रयत्न करताय. तुमचा माझा इथून उठताना एकच संकल्प हवा है कि हम सब एक है. हम सभी लोग देश के संविधान के रक्षण के लिए जान की बाजी लगा देंगे. कोकणामध्ये 2 दिवसांपासून पाऊस कोसळतोय. रत्नागिरी रायगड मधील 2 जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या देवाचा डोंगर या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पुन्हा दरड कोसळली आहे. रस्त्यावरती दरड कोसळल्यानं वाहतुकीसाठी रस्ता सुद्धा बंद झालाय आणि त्याआधी दरड कोसळून ती दरड हटवण्याचं काम कालपर्यंत सुरू होतं. मात्र काल रात्री पुन्हा दरड कोसळल्यानं हा मार्ग बंद झालाय आणि या घटनेमुळे देवाचा डोंगर या गावाशी संपर्क तुटला. रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमेवरती असलेला देवाचा डोंगर या गावाच्या भागामध्ये पुन्हा एकदा दरड कोसळली आणि त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय. याआधी सुद्धा दरड कोसळलेली होती आणि ती हटवण्याचं काम कालपर्यंत सुरू होतं आणि काल रात्री पुन्हा दरड कोसळली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आहेत आपल्यासोबत. शिवाजी, सध्याची काय स्थिती आहे? वाहतुकीसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद आहे. देवाचा डोंगर हा जो परिसर आहे तिथे 2 जिल्ह्याच्या सीमा एकत्र येतात, 4 तालुक्याच्या सीमा एकत्र येतात आणि हा महत्वाचा मार्ग आहे त्यांच्यासाठी. कारण देवाचा डोंगर या गावाकडे जाणारा एकच मार्ग आहे आणि तो परवा दरड कोसळली होती त्यामुळे तो मार्ग बंद होता. काल दरड हटवण्याचं काम सुरू होतं. युद्ध पातळीवर दरड हटवली गेली होती. मात्र पुन्हा एकदा रात्री पाऊस पडला, जोरदार पाऊस पडल्याने पुन्हा एकदा पूर्ण दरडीचा भाग आहे तो रस्त्यावरती आलेला आहे. दगड आणि माती मोठ्या प्रमाणात आल्यामुळे हा वाहतुकीसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद आहे. जिल्ह्यामध्ये सर्वत्र धुवाधार पाऊस सुरू आहे. गेले सतत पडणाऱ्या पावसामुळे दरडीचा धोका ठिकठिकाणी वाढलेला आहे. देवाचा डोंगर हा पूर्णपणे जो रस्ता आहे तो धोकादायक बनलेला आहे. कारण एका बाजूला दरी आहे तर दुसऱ्या बाजूला डोंगर आहे.
त्यामुळे दोन्हीकडूनही या रस्त्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे इथे वाहतुकीसाठी सुद्धा भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे. आता आपण पाहतो की या ठिकाणी जी दरड परवा कोसळली होती ती काल काढण्याचं काम सुरू होतं. मात्र पुन्हा एकदा आता दरड कोसळल्यामुळे इथला वाहतुकीसाठी रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. घरांना धोका सुद्धा निर्माण झालेला आहे. देवाचा डोंगर हा उंच ठिकाणावर असणारं हे गाव आहे. मोठ्या प्रमाणात घाटाचा रस्ता आहे. शिवाजी, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीचे जळगावचे नेते सुनील बोदडे आणि प्रकाश भिसे यांच्या गाडीवरती अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यातून सुनील बोदडे आणि प्रकाश भिसे थोडक्यात बचावलेत. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. जळगाव जिल्ह्यातील जामोद तालुक्यात या घटनेनं खळबळ माजली आणि गोळीबार केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. कार चालक बसतो त्याच्या समोरच्या काचेवर हा गोळीबार करण्यात आला. सुदैवानं गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुणे हिट अँड रन प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते. पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला अखेर जामीन मंजूर झालाय. मुंबई हायकोर्टाकडून अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झालाय आणि अल्पवयीन आरोपीच्या आत्यानं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेत अल्पवयीन आरोपीला बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचा आरोप त्याच्या आत्यानं केला होता आणि हायकोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि त्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. अखेर हायकोर्टाकडून या प्रकरणी निकाल आलाय. तर राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये वारंवार अंमली पदार्थांचं उघड सेवन, विक्री आणि सेवन सुद्धा वाढत चालल्याचं उघडकीस आलंय. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात अनधिकृत बार आणि पबवरती कारवाई करण्याचे आदेश कालच दिले होते. त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या तोडक पथकानं मंगळवारी फर्ग्युसन रोडवरच्या बारवरती जोरदार तोडकाम कारवाई सुरू केली आणि पुण्यातील अनधिकृत बार आणि पबवरती कारवाई करण्यात आली आहे. काल दिवसभरात तब्बल 26 हॉटेलवरती पालिकेची कारवाई झाली आहे. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आणि पावसासंदर्भातली बातमी आहे. संपूर्ण विदर्भात मान्सून सक्रिय झाला असला तरी जोरदार पाऊस होण्यासाठी जुलै महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण न झाल्यानं मान्सून सक्रिय झाला नाही. मात्र पुढचे 2 ते 3 दिवसात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पुढील 5 ते 6 दिवसांनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. बंगाल की खाड़ी में ऐसा कोई सिस्टम नहीं बन पाया है, लो प्रेशर्स या वेलमार्क लो या डिप्रेशन टाइप काइंड ऑफ, जो एक अच्छी बारिश देती है विदर्भ के रीजन से. और कोई इनलैंड सिस्टम्स भी अभी नहीं बन पा रहे हैं, लाइक वेस्ट ट्रफ लाइन हो या विंड डिसकंटिन्यूटी हो या कुछ ऐसा अपर एयर साइक्लोनिक सर्कुलेशंस हो. इन वजह इनके एब्सेंस होने के कारण एक अच्छी बारिश नहीं मिल पा रही है. और आज और कल के लिए मौसम शुष्क बना रहेगा. खासकर जो बारिश होगी वो काफ़ी लाइट एंड रहेगी. थंडर एसोसिएटेड रेनफॉल्स रहेगी. 27-28 के ऑनवर्ड्स एक उम्मीद करें कि मध्यम से हल्की से मध्यम बारिश फिर से जारी हो सकती है. आणि आता एक धक्कादायक बातमी आहे, म्हणजे नाल्याच्या पाण्यामध्ये भाज्या धुतल्याचं पाहिलं आपण असेल, वाहनं धुतल्याचं सुद्धा पाहिलं असेल, पण कपडे धुतल्याचं कधी बघितलंय का? वसईतल्या वाघराळपाडा इथे धोबी घाटाचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. वाघराळपाड्याजवळच्या नाल्यामध्ये कपडे धुतले जात आहेत आणि नाल्याच्या आजूबाजूला कचरा पडलाय. त्यात छोट्या छोट्या डबक्यांमध्ये कपडे धुण्याचं काम सुरू आहे. हे धुतलेले कपडे ड्रायरमध्ये टाकून प्रेस करून पुढे पाठवले जातात. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जंतूंचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते, पण इथे तर चक्क नाल्यामध्ये धुतलेले कपडेच रुग्णांना दिले जात असतील तर रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं स्पष्ट आहे. कौन सा कपड़ा है, कहाँ से आता है? होटल का है. कौन से होटल का है? ये तो मालूम नहीं है सर. कितने दिन से आप यहाँ पे धोते हैं? मुझे अभी कितना 5-6 दिन हुआ है, मैं गाँव से आया. और ये गटर के पानी, गंदे पानी में आप धो रहे हैं और उससे वजह से जो ये है बीमारी फैल सकती है. हाँ तो बात बरोबर है. तो आप फिर भी आप लोग ऐसे कैसे धोते हैं? उसमें गंदा लगा रहता तो उसको छुड़ाने के लिए तो क्या करेगा, किधर धोएगा? मतलब आप गंदे में धो के वापस ये करते हैं? नहीं, मतलब एक बीमारी फैलने का काम कर पर रहे हैं. वो देखो पत्थर लगाए हुए हैं. कितने लोग हैं यहाँ पे ये तो नहीं मालूम कितने लोग हैं. या ठिकाणी येऊन पाहणी केली असता बघितल्यानंतर बघा नाल्यामध्ये घाणीच्या पाण्यामध्ये एवढ्या
विद्रूप पाण्यामध्ये हे कपडे धुतले जातात. म्हणजे हॉस्पिटलचे बेडशीट असतील, रुग्णांचे कपडे असतील, टॉवेल असतील हॉटेलचे किंवा इतर प्रकारचे कोणतेही कपडे सर्वसामान्य नागरिकांचे कपडे असतील, एवढ्या घाणेरड्या पाण्यामध्ये हे धुतले जातात. आणि आरोग्य विभाग या ठिकाणी का दुर्लक्ष करते, कशासाठी करते, महापालिका दुर्लक्ष का करते, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे आरोग्य खातं एक ठिकाणी शासन आरोग्यासाठी फार मोठा खर्च करतो आणि या ठिकाणी खर्च केल्यानंतर या ठिकाणी शासनाचे कोणतेही पदाधिकारी या ठिकाणी येत नाही, बघत नाही. अशा प्रकारे हा स्कॅम चालू आहे. या ठिकाणी हॉस्पिटलचे पूर्ण कपडे इथे धुतले जातात. जे नाल्यातलं पाणी असेल किंवा आरोग्यासाठी अपाय करणारं पाणी असेल आणि त्याच्यामध्ये कपडे विविध हॉस्पिटलचे धुतले जातात, जेणेकरून जे कपडे रुग्ण वापरतात किंवा रुग्णांसाठी वापरले जातात तर त्यांच्या त्वचेपासून तर इतर आजार त्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने आरोग्य विभागाला मी आता सूचना देतो आहे आणि त्यांच्यामार्फत त्या तपासण्या केल्या जातील आणि असे अनधिकृतपणे तयार केलेले धोबी तलाव किंवा धोबी घाट असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे कार्यवाही केली जाईल आणि ते बंद केले जातील. आता बीडमधनं एक मोठी बातमी आहे. परिसरातील वाढत्या चोऱ्यांमध्ये बीडच्या अंकुशनगर आणि नाथसृष्टीतील नागरिक हैराण झाले होते इतके, पण याच चोरांच्या भीतीमुळे करपरा नदीपात्र स्वच्छ झालं. तर ते घडलं असं की गेल्या काही दिवसांपासून परिसरात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. चोरी करून चोरट्यांची टोळी रस्त्यालगतच्या झुडपांमध्ये जाऊन लपत होती. एकदा तर नागरिकांनी पळणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र झुडपांमध्ये जाऊन चोरट्यांनी कोयत्या दाखवत नागरिकांना झुडपात येण्याचं आव्हान दिलं आणि चोरट्यांचा उच्छाद वाढतच चालल्यामुळे नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे रस्त्यालगतची झुडपं काढण्याची मागणी केली, पण ढिम्म प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नाही आणि अखेर लोकवर्गणी काढत स्थानिकांनी नदीपात्राची सफाई केली. गेली 10 ते 15 दिवसापासून चोरांची एवढी दहशत होती की अक्षरशः मुलं बाया सर्वजण जागे आहेत आणि ह्या करपरा नदीमध्ये हे आपण पाहताय ही जी झाडी आहे हे झाडीमध्ये यांना लपायला खूप जागा होती आणि इथं आम्ही स्वतः इथं पाहिलेले आहेत चोरं. त्यामुळं हे साफ करणं खूप गरजेचं होतं. आम्ही प्रशासनाला खूप वेळेस आम्ही सांगितलं की आम्हाला हे साफ करून द्या, पण कुणीही दखल घेतली नाही. मग शेवटी पर्याय म्हणून आम्ही इथं जे तरुण आहेत त्या तरुणांनी सर्वांनी एकत्र मिळून लोकवर्गणी केली आणि लोकवर्गणीतून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. घर फोडायचे आणि लपण्यासाठी नदीपात्रात येऊन लपायचे. आम्ही त्यांचं 1-2दा पाठला केला. ज्यावेळेस ते पात्रात लपले आम्ही उतरायला गेलो ते म्हणले खाली या, म्हणले आम्ही तुम्हाला दाखवतो म्हणून. मग आम्ही बऱ्याचदा प्रशासनाला सांगितलं स्वच्छतेसाठी, पण त्यांनी काय केलं नाही. चोराची भीती 2 आठवडे झालं. आम्ही अक्षरशः 11 वाजल्यापासून सकाळी 5:30 वाजेपर्यंत आमच्या गल्लीतले सगळे जागतायत, रस्त्यावर बसलेले आहेत. पोलिसांचं तर कसलं लक्षच नाही आमच्याकडे. पण आम्ही खर्चातून हे पूर्ण हा तुम्हाला आता दिसत असेल पूर्ण नदीचं पात्र आहे ते रिकामं करून घेतो आहेत फक्त चोराच्या भीतीने. हे जे नदी पात्र आहे दोन्ही साईडनी पण जे बाबळीचे झाडं होते ते पूर्ण बाबळीच्या झाडामुळं नदी पात्र जे आहे ते आतमधलं काही दिसत नव्हतं आम्हाला. आणि 2-3 पोरांनी असं पाहिलं की चोर 11 ते 2च्या दरम्यान तिथे लपायचे आणि त्याच्यानंतर मग 2च्या पुढे जी गाठ झोप असायची आपली त्यानंतर 2च्या पुढे ते चोरी करण्यास अंकुशनगर किंवा नाथसृष्टी या भागामध्ये येत होते.